काल हे एक्झाम्पल झाले माझ्या अंदाजानं. ठीक आहे. इफ स्क्वेअर रूट ऑफ if square root of 3 raised to 5 into 9 square is equal to 3 raised to x into 3 root 3, then x equals to. कसं लिहिता येईल रे हे आपल्याला? root 3 raised to 5 can be written as root 3 raised to 4 into root 3 लिहू शकतो ना. 9 can be written as 3 square bracket square equal to 3 raised to x 3 root 3. हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. रूट 3 रेश टू 4 म्हणजे काय येणार? तर 3 रेश टू 4/2. इथं रूट 3 येतंय. 3 रेश टू 4 इथं 3 रेश टू x प्लस 1 इंटू रूट 3 येतंय. पुढं 4/2 म्हणजे 2. याचा आणि याचा बेस सेम. 2 प्लस 4 येणार इंटू, आता इकडे बघा, हा रूट 3 आणि हा रूट 3 कॅन्सल होईल का? हॅलो, हा 3 रेश टू x प्लस 1 म्हणजेच x प्लस 1 इक्वल टू काय आलं रे? 6. x ची व्हॅल्यू काय येणार? 5. ऑप्शन डी. D. नेक्स्ट झालं का? काय करायचं? झालं? हे सोडवा. if 2 raised to x minus 1 plus 2 raised to x plus 1 equal to 3, 2, 0, then x equal to. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून बघा. सपोज 6 पुट केलं तर 2 raised to 5 32 येतंय. आणि 2 raised to 7 6 प्लस 1 7 म्हणजे 64 128 येतंय. 320 येतच नाही, सोडा. 8 घ्या. 8 मायनस 1 D ऑप्शन. बरोबर ना? 7चं 128 आलं आणि याचं 256 येतंय. हे पण येत नाही. 7 घेऊन बघा. D ऑप्शन 7 मायनस 1 म्हणजे 6. 2 रेश टू 6 किती येते? 64. सॉरी. हा, 2 रेश टू 6 64 प्लस 2 रेश टू 7. 2 रेश टू 7 किती येते? एक मिनिट. 2 रेश टू 8 येणार ना. 4:8 येणार.
8 येणार बरोबर आहे. 2 रेश 256 256 हा 6. इथे येते 320 येते म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट वन. ऑप्शन वरून सोडवणं सोपं जातं इथं. पुढं 1 divided by 1 plus x raised to b minus a plus x raised to c minus a. 1 divided by 1 plus x raised to a minus b x raised to c minus b. 1 plus x raised to b minus c x raised to a minus c equal to विचारलेला आहे. हे मला LHS घ्या ह्याची. LHS किंवा एक्सप्रेशन म्हणा काय अडचण नाही. चला आता प्रूफ नाही दाखवायचं इथं. हा हे कसं लिहिता येईल मला 1 डिवायडेड बाय 1 प्लस x raised to b upon x raised to a x raised to c किंवा साधं सिंपल बघा इथे x raised to a मायनस आहे का? हॅलो x raised to मायनस a आहे इथं त्या केस मध्ये. हा बघा मायनस a आहे. मी काय करतो x raised to a न मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो दोन्ही बाजूला. डायरेक्ट लिहू का? चालतंय का? हॅलो बाळानो डायरेक्ट लिहिलं तर चालतंय का? हा एक्स रेस टू ए न ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतंय बघा एक्स रेस टू ए एक्स रेस टू बी एक्स रेस टू सी. तसंच इथं मायनस बी आहे म्हणून ह्या पूर्ण डिनॉमिनेटरला एक्स रेस टू बी न मल्टिप्लाय करा. एक्स रेस टू बी एक्स रेस टू ए एक्स रेस टू सी. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये इथं मायनस सी आहे. काय करणार एक्स रेस टू सी एक्स रेस टू सी एक्स रेस टू बी एक्स रेस टू ए. तिन्हीचा बेस सेम आला का? म्हणजे न्यूमरेटरचे ऍडिशन एक्स रेस टू ए एक्स रेस टू बी एक्स रेस टू सी अपॉन एक्स रेस टू ए एक्स रेस टू बी एक्स रेस टू सी. काय येणार 1. हॅलो लक्षात आलं का? Yes, sir. लिहा पटपट.
झालंय? हॅलो, झालंय का? हॅलो, अरे झालंय का बाळा? झालं सर. हा. हो. सोडव. Given that 10 raised to 0.48 equal to x, 10 raised to 0.70 equal to y, and x raised to z equal to y square, then find the value of z is close to. इकडे बघा, x raised to z म्हणजे 10 0.48 raised to z म्हणजे काय येणार? 10 into 0.48 z येणार. हे इक्वल टू काय दिलेलं आहे? वाय स्क्वेअर दिलेला आहे. वाय स्क्वेअर म्हणजे काय तर 10 raised to 0.70 स्क्वेअर. 2 न मल्टिप्लाय करा. टेन रेस टू 1.4. याचा अर्थ बेस सेम, याचा अर्थ काय येणार? 0.48 z इक्वल टू 1.4. z इक्वल टू 1.4 अपॉन 0.48. 140 अपॉन 48 किती येत आहे बघा सिम्प्लिफिकेशन याचं? 2.9. 2.9 येत आहे का? Yes, sir. झालं? हॅलो बाळांनो, झालंय का? झालं सर. इथं तुमचा अल्जेब्रा चॅप्टर संपलेला आहे. ह्याच्यात काय अडचण असेल तर सांगा. काय विचारतोय? ह्याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर सांगा. ह्याच्यावर आज संध्याकाळी किंवा उद्या टेस्ट टाकतो, ती सोडवा. ठीक आहे? हॅलो हॅलो, हा सर. हा. येस सर.
Next chapter name geometry and mensuration. Geometry and mensuration. चॅप्टरचं नाव लिहा. Geometry and mensuration. 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 Geometry and mensuration. लिहिलं का? हॅलो. Yes, sir. एक मिनिट पीपीटी चालू करतो. Geometry and mensuration. Syllabus लिहा. Geometry 2D, straight line, triangle, quadrilateral and polygon. Problem times, heights and distance or shadows. Then mensuration 3D, cube, cuboid, cone, hemisphere, sphere, cylinder, pyramid, frustum. And useful results and tips. लिहा ते. लिहिलं का? हॅलो. झालं सर. नेक्स्ट लाईन ला लिहा. Geometry 2D.
ब्रॅकेट मध्ये स्ट्रेट लाईन, ट्रायंगल, क्वाड्रिलेटरल, पॉलिगॉन. First point is straight line. Line means what? Mathematically, lines are defined as group of points which are straight one after another. Lines are supposed to extend indefinitely in two direction. बघा, ही अशी लाईन असेल तर इकडं आणि इकडं ह्या दोन डायरेक्शनला काय होते, कशीही काढू शकता तुम्ही, व्हर्टिकल काढा, हॉरिझॉन्टल काढा, पण त्याला दोन डायरेक्शन असतातच. आणि इट इज अ कलेक्शन ऑफ पॉइंट, म्हणजे जवळजवळचे पॉइंट एकत्र करत तयार झालेली जो ग्रुप असतो, त्या ग्रुप, सेट ऑफ ग्रुपला काय म्हटलं जातं? लाईन म्हटलं जातं. Mathematically, lines are defined as group of points which are straight one after another. Line between points. Next point, line between points. Let us take two distinct points in a plane. You can easily verify that an infinite number of lines can be drawn in the plane passing through any one of these 2 points. However, if you wanted to draw a line which passes through both the points, you will be able to draw only one line. This is an important result of geometry. साधं सिंपल बघा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस घ्या, एक्स वाय प्लेन कन्सिडर करा. एक्स वाय प्लेन मधले कुठलेही दोन पॉइंट घ्या. हे दोन पॉइंट ते काय म्हणतायत की याच्यातून जाणारे इनफायनाइट नंबर ऑफ लाइन्स तुम्ही काढू शकता, किंवा इनफायनाइट नंबर ऑफ कर्व, म्हणजे ह्या दोन पॉइंटला असं इथून इथं पर्यंत, इथून इथं, इथून इथं, इथून अशा कुठल्याही पद्धतीने तुम्ही पोहोचू शकता. पण जर तुम्ही लाईन ड्रॉ करायला गेला, किंवा सॉरी मी चुकीचं जरा बोललो, हे कर्व झाले. ह्या दोन पॉइंट मधून सेपरेट सिंगल तुम्ही हजारो लाईन काढू शकता. पण जर ह्या दोन्ही पॉइंट मधून पास होणारी लाईन काढायची असेल तर ती काय असते? एकमेव असते. हे तुम्हाला माहितच आहे, हे झालेलं आहे. लाईन पासेस थ्रू 2 पॉइंट्स, अशी कुठली तरी एकच सिंगल लाईन येणार. कळते का? हॅलो हॅलो, येस सर. हे झालंय. लाईनची डेफिनेशन लिहा फक्त, सफिशियंट आहे. लिहिलं का? करू का नेक्स्ट स्लाइड? हॅलो. Yes, sir. Lines and points. Properties. Given a line and a point in the same plane such that point is not on the line, there is one and only one line passes through the point and is parallel to the given line. बघा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस ही तुमची लाईन आहे आणि हा पॉइंट आहे. तर ते काय म्हणतायत की ह्या पॉइंट मधून फक्त
एकच अशी लाईन जाते जी लाईन ह्या आपण काढलेल्या लाईनला काय आहे, पॅरलल आहे. बरोबर आहे. हे तुम्ही जर अशी तिरकी लाईन काढली तर ती काय पॅरलल होणार आहे का? हॅलो हॅलो. नाही. म्हणजे नॅचरली अ सिंगल लाईन इज पॅरलल टू अनदर लाईन. ती प्रॉपर्टी लिहून ठेवा. Next is two intersecting lines cannot be parallel to the same line. Two intersecting lines cannot be parallel to the same line. याचा पण मीनिंग बघा. ह्या दोन लाईन आहेत तुमच्या इंटरसेक्टिंग. आता ह्या लाईनला जर पॅरलल लाईन मी काढली तर ती अशी काहीतरी येणार. नॅचरली जर एक्सटेंड करत गेला तर ती वरच्या लाईन मधून परून पास होणारच आहे. बरोबर आहे का? हॅलो हॅलो. येस सर. समजतंय का? म्हणजे जर दिलेल्या दोन लाईन इंटरसेक्टिंग असेल तर त्या दोन्हीही एकाच लाईनला पॅरलल नसणार कधीही. वेगवेगळ्या लाईनला असू शकतात, नो डाऊट. Next, multiple lines. There are 4 distinct possibilities in such case. No two lines intersect each other. Some lines intersect. Every line intersect all other lines, but their respective points of intersection are different from each other. Every pair of lines is intersecting and all the points of intersection coincide. हॅलो. हा प्रॉपर्टी लिहून ठेवा रे. आणि लिहून झाल्यानंतर सांगा. हॅलो, झालंय का बाळांनो? हॅलो. येस सर. हा
ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट घ्या, पॉलिगॉन. Polygon. Next line. Polygons are plane figures formed by a closed series of rectilinear segments. Polygons are figures formed by closed series of rectilinear म्हणजे स्ट्रेट लाईन सेगमेंट. इकडे बघा, तीन स्ट्रेट लाईन एकमेकाला जोडल्या अशा की ट्रायंगल तयार होते. हा रेक्टँगल झाला किंवा हे क्वाड्रिलॅटरल म्हणा त्याला. कळतंय का? हॅलो. क्वाड्रिलॅटरल मे बी रेक्टँगल, स्क्वेअर, त्यानंतर कुठलेही असतात तुमचे पॅरलेलोपिपेड, पॅरलेलोग्राम, हे जे सगळे असतात ते सगळे क्वाड्रिलॅटरल आहेत. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चार बाजू असणार. कळतंय का? हॅलो हॅलो. हा सर. हॅलो 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 बाळांनो, आवाज येतोय? Yes, sir. Examples of polygon: triangle, rectangle, pentagon, hexagon, heptagon, octagon, nonagon, decagon, undecagonal, hendecagon, dodecagon, ट्रिस्काडेकॅगॉन और ट्रायडेकॅगॉन. इकडे बघा, ट्रायंगलला 3 लाईन असतात, बरोबर ना? मला लाईन सांगत जावा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ट्रायंगलला किती लाईन असतात? 3. रेक्टँगल 4. 4. 4. पेंटॅगॉन 5. 5. हेक्झॅगॉन 6. 6. हेप्टॅगॉन 7, ऑक्टॅगॉन 8. 8. nonagon having 9 side, decagon that is 10 sided, undecagon or आहे बरं का इथं, undecagon or hendecagon means 11 sided, dodecagon means 12 sided, and tridecagon means 13 sided. लक्षात राहील. जनरली ऑक्टॅगॉन पर्यंत विचारलं जातं, पुढची नाव पण असावी माहिती. कळते का? कारण कॅम्पसला काय विचारतील हे तुम्हाला पण सांगता येत नाही, मला पण सांगता येत नाही. लक्षात येतंय ना? हा, ट्रायंगल, रेक्टँगल, 3 lines
triangle, 4 lines rectangle, 5 lines pentagon, 6 lines hexagon, 7 lines heptagon, 8 lines octagon, 9 lines 9 side nonagon, 10 side decagon, 11 side undecagon or hendecagon, 12 side dodecagon, and 13 side tridecagon or triskaidekagon. हे लिहून झालं. त्याच्या समोर त्याच्या साइड पण लिहा, म्हणजे तुम्हाला रेफरन्सला लक्षात राहील. हा, लिहिलं का? जरे सर फ्रीज करू नका म्हणा, खाली खाली फ्रीजच्या बटनला हात लावू नका म्हणा फक्त. खाली फ्रीज बटन आहे त्याला काय करू नका, काय तेवढंच बारा फक्त जे सरांनी सांगितलं तेवढं. हॅलो हॅलो, Yes, sir. झालंय का हे?